मिक्सर किंवा मग इतर कुठल्याही इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न करता आज आपण एकदम मस्त असा एकसंध दाटसर स्वादिष्ट आमरस कसा करायचा हे बघणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण मिक्सरमधून आमरस फिरवतो ना, तर मिक्सरच्या उष्णतेमुळे आमरसाची चव बदलते आणि काही वेळानंतर ना तो आमरस काळा पडतो। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना आपण मिक्सरशिवाय एकदम सोप्या पद्धतीने मस्त असा दाटसर एकसंध आमरस कसा करायचा हे बघणार आहोत। तसंच ना आमरस काळा पडू नये यासाठी एक खास ट्रिकसुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसा करायचा हा आमरस। तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हे आंबे घेतलेले आहेत 1 किलो। हे आंबे आपण सुरुवातीला ना स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर आंबे ना इथे मी साधारण 2 तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर ह्या आंब्यांचा पूर्णपणे आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे। आंबे ना प्रकृतीने उष्ण असतात, त्यामुळे सुरुवातीला साधारण 2 ते 3 तास तरी आपल्याला हे मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवायचे, म्हणजे त्याची उष्णता कमी होते आणि नंतर आमरस जो आहे ना तो आपल्याला खाताना बाधत नाही। तर हे बघा सगळे आंबे मी व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे। आंब्याचा पूर्णपणे चीक काढून घ्यायचा आहे। तर आता हे आंबे ना मी व्यवस्थित धुवून कोरडे करून घेतलेले आहे। कोरडे करतानाचा जो व्हिडिओ आहे ना तो माझ्याकडनं चुकीने स्किप झाला होता। तर आता हे आंबे आपण कट करून घेणार आहोत। तर सर्व आंबे मी अशा पद्धतीने कट करून घेते। इथे आपण पारंपरिक पद्धत न वापरता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा आमरस करणार आहोत, ज्यामुळे ना आपण जेव्हा आंबे अशा पद्धतीने चिरतो ना, तर एखादा आंबा खराब असेल ना तो लगेचच आपल्याला काढून टाकता येतो। पारंपरिक पद्धतीत काय होतं, जेव्हा आंबे मऊ करून पिळून घेतो ना, आंबा खराब असेल तर तो आंबासुद्धा त्या रसात जातो आणि त्यामुळे सगळाच रस खराब होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने जर तुम्ही आमरस केला ना, खराब जो आंबा असेल तो लगेचच आपल्याला वेगळा करता येतो। तर हे बघा सगळे आंबे मी इथे अशाच पद्धतीने व्यवस्थित असे चिरून घेते। तर हे बघा सगळे आंबे इथे मी व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहेत। एकही आंबा खराब निघालेला नाही आहे इथे माझा। तर आता आहे ना आपण ह्या आंब्याचा आमरस करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मोठं बाउल घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची ही चाळणी घेतलेली आहे। याऐवजी ना तुम्ही पुरणाच्या चाळणीचा सुद्धा वापर इथे करू शकता। आता आंब्याच्या ज्या फोडी आहे ना त्या आपल्याला चाळणीवर अशा पद्धतीने व्यवस्थित अशा मॅश करून घ्यायच्या आहे। तर हे बघा अगदी सहज ह्या ज्या फोडी आहे ना ह्या मॅश होतात आणि एकदम एकसारखा एकसंध आपल्याला आमरस मिळतो। मस्त दाटसर आमरस होतो आणि अजिबात कुठेही आमरस मिक्सरमधून फिरवण्याची गरज पडत नाही। तर बऱ्याचदा ना काय होतं, लाईट नसते किंवा मग आपल्याला ना मिक्सरमधला आमरस नको वाटतो, तर तुम्ही ना अशा पद्धतीने आमरस करू शकता। ह्या आमरसाची ना अजिबात सुद्धा चव बदलत नाही, एकदम मस्त असा चवीला हा आमरस लागतो। तर आंब्याच्या ज्या कोई आहे ना त्यासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने चाळणीवरून फिरवून घ्यायच्या आहे। जरासुद्धा ह्या अशा पद्धतीने आंब्याचा जो पल्प आहे ना तो वाया जात नाही। आणि आंब्यात जर काही रेषा असतील, काही आंब्यांना आहे ना खूप रेषा असतात, तर रेषासुद्धा आहे ना अशा पद्धतीने आमरस केला ना तर चाळणीच्या वरतीच राहतात, त्यामुळे ना खाताना त्या रेषा तोंडात येत नाही। तर हे बघा सगळ्या आंबे मी अशाच पद्धतीने फोडी व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकत असाल भरपूर ज्या रेषा आहे ना आंब्याच्या त्या आता इथे वरतीच राहिलेल्या आहेत। त्यात ह्या रेषा ज्या आहे ना ह्या आपण फेकून देणार आहोत, जेणेकरून आहे ना त्या खाताना तोंडात येणार नाही। तर हे बघा भरपूर अशा यात रेषा होत्या, या रेषा आता मी फेकून देते आणि तुम्ही इथे बघू शकत असाल आपला जो आमरस आहे ना एकदम मस्त असा एकसंध आपल्याला आमरस भेटलेला आहे। एकदम सिल्की स्मूथ असा आमरस इथे आपला झालेला आहे। अजिबात याच्यात गाठी नाही आहे, एकदम मस्त प्लेन झालेला आहे। तर आता यात आहे ना आपण साखर टाकून घेणार आहोत। तर इथे मी साधारण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। साखरेचं जे प्रमाण आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार, किंवा मग आंबे किती कमी जास्त गोड आहे त्यानुसार। त्यानंतर यात मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं ढवळून घेते साखर आपली विरघळेपर्यंत। तर हे बघा एकदम मस्त असा एकसंध दाटसर आपला आमरस इथे तयार झालेला आहे। हा आमरस बघून अजिबात कुणालाही वाटणार नाही की हा आपण चाळणीने केलेला आहे। अगदी मिक्सरमध्ये फिरवतो ना तसाच परफेक्ट आमरस तयार होतो आणि चवीमध्ये जरासुद्धा बदल पडत नाही। तर आता हा आमरस मी सर्व करून घेते। तुम्हाला जर 3-4 तासासाठी म्हणा किंवा मग रात्रभरासाठी हा आमरस फ्रीजमध्ये स्टोअर करायचा असेल तर काय करायचं आहे, आपण ज्या आंब्याच्या कोई काढल्या ना त्या कोईंपैकी एक कोई ह्या आमरसात पूर्णपणे बुडवून ठेवायची, त्यामुळे ना आमरस जरासुद्धा काळा पडत नाही, त्याचा रंग आहे तसा मस्त टिकून राहतो आणि चवीतसुद्धा जरासुद्धा बदल होत नाही। तर हा आमरस आहे ना आम्हाला लगेचच खायचा होता, त्यामुळे इथे मी कोई टाकलेली नाही आहे। तर अशा पद्धतीने ना आपला एकदम मस्त असा
एक संद दाटसर एकदम स्वादिष्ट असा आमरस तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने आमरस नक्की बनवून बघा. कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.